जायचं होतं मला रिद्धी सिद्धीला शाळेमध्ये, पण 4 वाजताच एवढी थंडी वाजायला लागली होती. मी घातले श्रग आणि निघाले. हे बघा, शाळेत जायच्या वेळेला ऊन असं होतं आणि त्यांची ह्या संध्याकाळी 5 वाजता सुटते, त्याच्यामुळे थंडी वाजायला लागली होती. मी जात होते, पण मला वाटलं मुली माझ्याकडे बघन, त्या तर काय माझ्याकडे बघत नव्हत्या, त्या खूप खेळामध्ये मग्न होत्या. शाळा सुटायला 5 मिनटं बाकी होते आणि मी गेले आणि ह्या मुलींचं चालू होतं गेम खेळणं, पळत होत्या, एकमेकीला धरत होत्या. आणि रिद्धी सिद्धीला म्हटलं चला बाबा, तर 5 मिनटं बाकी असल्यामुळे मग मी एका साईडला जाऊन बसली. मी जिथं बसली ना तिथं पण ह्या मुली आल्या माझ्याकडे आणि मला गोल राऊंड करायला लागल्या. हे बघा, मी ते बसलेली होती आणि एकीला मी आवाज दिला ना की बाबा तू इकडे ये, तर सगळ्या मुली माझ्याकडे आल्या. मग या मुलींचे काढले मी फोटो आणि रिद्धी तर बघा की येऊन मला येऊन बसली माझ्याकडे. आणि ही बघ काय रिॲक्शन होती ती का ना बाबा. मग आता होणार तर शाळेत सुटण्याचा वेळ. माऊला म्हटलं दे बाबा तुझे बॅग, इकडे जात होते सगळ्या मुली शाळेत जातात. आणि घरी शाळेतून आल्यावर आम्ही केला अभ्यास. रिद्धी सिंची झाले कपडे चेंज. आमच्या जिप्राबाईचे एवढे केस वाढले की मागं घेतले तरी ती समोरच येत आहे. अभ्यास तर होईना त्या केसामुळे. ते तिला म्हटलं चला आता तुझे केस कापण्याचा वेळ झाला आहे. तिथे नाही ना मम्मा माझा बड्डे होता तर माझे केस कापायचे नाही. म्हटलं ठीक आहे बाबा. मग आमचा